चाळीसगाव तालुक्यातील हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्र बंद, नागरिक त्रस्त, चौकशीची मागणी। चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र PHC गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले हे आरोग्य केंद्र धूळ खात पडले असून येथे डॉक्टर किंवा इतर कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांना उपचारासाठी वणवण भटकावे लागत आहे। आज सकाळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष नवनाथ मांडे आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांनी हातगाव येथील या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली। यावेळी आरोग्य केंद्र पूर्णपणे बंद असल्याचे आणि परिसरात एकही आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने शासनाने मोठा निधी खर्च करून ही इमारत उभी केली असताना तिचा काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। मांडे आणि सूर्यवंशी यांनी या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली। आरोग्य केंद्राच्या या दुर्वस्थेमुळे हातगाव आणि आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांना साध्या आजारांसाठीही दूरवरच्या शहरामध्ये जावे लागत आहे, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे। या प्रकरणी जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष घालून हातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करावे आणि नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे।